पान क्रमांक 61 मार्क शुभवर्तमान अध्याय 9 वचन 23 आणि 24 मी वाचतो, सर्वांनी लक्ष द्या. येशू त्याला म्हणाला, शक्य असेल तर असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. लागलाच मुलाचा बाप मोठ्याने म्हणाला, माझा विश्वास आहे, माझा अविश्वास घालवून टाका. हालेलुया, 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 हालेलुया. ही घटना बायबलमध्ये येशू ख्रिस्त भूतग्रस्त मुलाला बरे करतो ह्या हेडिंगमध्ये प्रचलित आहे. ही घटना अशी आहे की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती मनुष्य रूपामध्ये होता, जेव्हा परमेश्वराची मनुष्य संबंधीची पापक्षमेची योजना पूर्ण करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती मनुष्य रूपामध्ये आला, तेव्हा त्याने या पृथ्वी तलावावरती मनुष्यासमोर, तुमच्या आणि माझ्यासारख्या माणसांसमोर स्वर्गातल्या राज्याची रहस्य अगदी सहजपणे उलगडून सांगितली. परमेश्वराचं मन, परमेश्वराचं प्रेम, परमेश्वराचं सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्ताने अगदी सहजरित्या मनुष्याला पटेल, समजेल आणि उमजेल अशा भाषेमध्ये, अशा शब्दांमध्ये समजावून सांगितलं. आणि येशू ख्रिस्त जेव्हा ही गोष्ट परमेश्वराच्या राज्याची घोषणा करायचा, तेव्हा पुष्कळ जनसमुदाय त्याच्या मागे ओसंडून व्हायचा. आणि बायबल म्हणतं की काही लोक त्याचे ऐकण्यासाठी त्याचा मागोवा घ्यायचे, तर काही लोक त्याच्याकडून आपल्याला बरं वाटावं, आपला आजार निघावा, आपली व्याधी निघावी यासाठी लोक त्याचा मागोवा घ्यायचे. आणि येशू ख्रिस्त हा तर देवाचा पुत्र होता, तो तर सामर्थ्यशाली परमेश्वर होता, म्हणून त्याच्या आतून सामर्थ्य बाहेर निघायचं आणि लोकांना ते बरे करायचं. पुष्कळ लोक त्याला हात लावून बरे व्हायचे, पुष्कळ लोकांना येशू हात लावून ती लोक बरे व्हायचे. एकंदरीत मनुष्य आपल्या आजारातून एक अद्भुत अशी आपली अद्भुत अशी मुक्तीचा अनुभव घ्यायचे. आणि असंच येशू ख्रिस्ताची कीर्ती चहूकडे पसरली. गावागावात, नगरानगरात येशूच्या नावाचा बोलबाला झाला. काय बरं? की येशू नावाचा कोणी एक मनुष्य आहे, ज्याच्या मागे पुष्कळ लोकसमुदाय ओसांडून वाहत आहे, त्याचा मागोवा घेत आहे. लोक शास्त्री आणि फरिसांकडे जाण्यापेक्षा लोक येशू ख्रिस्त या नावाच्या माणसामागे जात आहेत, त्याचा मागोवा घेत आहेत, त्याचा पाठलाग करत आहेत. तो जिथे कुठे जाईल तिकडे लोक जाण्याची तयारी दर्शवत आहेत. अशी येशूची कीर्ती चहूकडे पसरली. अजून काय कीर्ती पसरली? की येशू नावाचं मनुष्य नुसता बोलतो आणि आंधळ्याला दृष्टी प्राप्त होते, नुसता बोलतो आणि लंगडा चालता होतो, नुसता स्पर्श करतो आणि माणसं आपल्या आजारातून, भयान आजारातून मुक्त होतात. अशी येशूची कीर्ती चहूकडे पसरली. एवढंच नव्हे, तर येशू ख्रिस्त हा मेलेल्यांना उठवतोय. ही अद्भुत अशी कृत्य येशूच्या द्वारे ह्या जगामध्ये घडत होती आणि मनुष्य आपल्या उघड डोळ्यांनी ही सर्व कृत्य पाहत होता. आणि येशूची ही कीर्ती चहूकडे पसरते, येशूची ही सुवार्ता चहूकडे पसरते. येशूच्या द्वारे घडलेल्या अद्भुत चमत्कारांच्या साक्षी लोकांमध्ये, गावांमध्ये, समाजामध्ये पसरतात. आणि लोक येशू ख्रिस्ताचा मागोवा घेण्यासाठी, येशूचा पाठलाग करण्यासाठी आपल्या घरातून, आपल्या गावातून निघतात. आणि जेव्हा ते तिकडे पोहोचतात आणि जेव्हा त्यांना ते आपल्या स्वतःच्या डोळ्याने पाहतात, तेव्हा ते अद्भुत रीतीने अद्भुत रीतीने परमेश्वराच्या गौरवाला ते सामोरी जातात. असंच एक घटना बायबलमध्ये लिहिलेली आहे. येशू ख्रिस्ताने 12 शिष्यांची निवड केली. या 12 शिष्यांपैकी 3 शिष्यांना येशू ख्रिस्त आपल्यासोबत घेऊन तो डोंगरावरती प्रार्थना कराव्यास जातो. आणि 12 पैकी उरलेले 9 शिष्य डोंगराच्या पायथ्याशी असतात. आणि तिकडे लोकांची गर्दी असते. साहजिकच येशू ख्रिस्त जिथे जातो, जिथे आहे असं समजतं लोकांमध्ये, तेव्हा लोक तिथे गर्दी करायचे. आणि त्या गर्दीमध्ये एक मनुष्य होता, ज्याचा उल्लेख बायबलमध्ये असा दिलेला आहे की ह्याच्या मुलाला अशुद्ध शक्तीचा त्रास आहे, अशुद्ध आत्म्याचा त्रास आहे. तो भूतग्रस्त मुलाचा वडील असं त्याचा उल्लेख लिहिलेला आहे. हा जो वडील माणूस आहे, ह्याच्या मुलाला अशुद्ध आत्म्याचा भयान त्रास आहे, भयान त्रास. आणि या भयान त्रासापायी त्याच्या मुलाला जे हाल होत आहेत, त्याच्या मुलाला जे कष्ट होत आहे, त्याच्या मुलाला जो त्रास होतोय, हे त्या वडील माणसाला पाहवत नाहीये, हे त्याला बघवत नाहीये. आणि म्हणूनच येशू ख्रिस्ताची सुवार्ता ऐकल्यानंतर
येशूच्या द्वारे घडलेले अद्भुत चिन्ह आणि चमत्कार ऐकल्यानंतर माझ्या मुलाच्या बाबतीत सुद्धा येशू काहीतरी करू शकतो, माझ्या मुलालाही येशू बरं करू शकतो, अशा विश्वासाने तो येशूकडे त्या आपल्या मुलाला घेऊन येतो. पाहतो तर काय येशू तिकडे उपलब्ध नाहीये, येशू तिथे उपस्थित नाहीये. तर येशू आपल्या 12पैकी 3 शिष्यांसोबत डोंगरावरती प्रार्थना कराव्यास गेलेला आहे. परंतु उरलेले 9 शिष्य तिकडे होते. तेव्हा त्या 9 शिष्यांना हा भूतग्रस्त मुलाचा वडील गयावया करून सांगतो की माझ्या मुलाला भूत लागलेलं आहे, माझा मुलगा अशुद्ध आत्म्याच्या त्रासाने पीडित आहे. आणि ह्या अशुद्ध आत्मे त्याच्या तोंडाला फेस आणतात, त्याला फेफरं भरतं आणि तो दात कडाकडा चावतो आणि तो जमिनीवरती निश्चित पडून राहतो. असा भयान त्रास माझ्या मुलाला आहे, आपण त्याच्यासाठी काहीतरी करा. ह्या भूतग्रस्त मुलाच्या वडिलाने येशूच्या शिष्यांना हे असं सांगितलं की माझ्या मुलासाठी प्रार्थना करा म्हणून, किंवा माझ्या मुलासाठी काहीतरी करा म्हणून. त्याच्या मागेही कारण होतं. त्याचं कारण असं होतं की येशूने ज्यावेळेस इस्रायलच्या 12 वंशांमधून 12 शिष्यांची निवड केली, तेव्हा ह्या 12 शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने सामर्थ्य अधिकार दिला. आणि ह्या अधिकाराने येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं की इस्रायलच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडेही जाऊ नका. आणि जेव्हा जाल तेव्हा आजारांना बरे करा, मेलेल्यांना उठवा, रोग्यांस बरे करा, कुष्ठ्यांस शुद्ध करा, जे तुम्हाला फुकट मिळाले ते तुम्ही इतरांना फुकट द्या. आणि येशूचा हा सामर्थ्य अधिकार घेऊन येशू ज्या गावात जाणार आहे त्याच्या अगोदर येशूचे शिष्य त्या गावात पोहोचून येशूची जाण्याची, तिथे आगमन करण्याची ते तयारी करायचे. आणि तिकडे ते येशूने दिलेल्या अधिकाराखाली येशूचे हे शिष्य, जे समाजामध्ये जास्त मान सन्मान न पावलेले किंवा समाजाच्या दृष्टीने अडाणी आणि निरक्षर असे असलेले येशूचे हे शिष्य, येशूने दिलेल्या सामर्थ्य अधिकाराखाली अद्भुत कृत्य करायचे. ते सुद्धा कुष्ठ्यांस शुद्ध करायचे, आजारांस बरे करायचे, रोग्यांस बरे करायचे. असे अद्भुत कृत्ये त्यांच्याद्वारे घडत होती. तेव्हा ज्या गावामध्ये, ज्या प्रांतामध्ये जाऊन येशूचे हे शिष्य ही अद्भुत कृत्ये येशूने दिलेल्या सामर्थ्य अधिकाराखाली करायचे, तेव्हा लोक हे पाहून थक्क व्हायचे. हे तर आमच्यासारखेच साधारण माणसं दिसत आहेत, हे तर आमच्यासारखेच सर्वसामान्य माणसं दिसत आहेत, पाहायला गेले ते अडाणीसारखे दिसत आहेत, जास्त मान सन्मान नाही आहेत, तरी सुद्धा ह्यांच्याद्वारे ही अद्भुत कृत्य घडतायत कशी? हे बोलतायत आणि आजारी माणूस बरा होतोय, हे बोलतायत आणि अशुद्ध आत्मे पळून जात आहेत, हे बोलतायत आणि लोक विकारापासून बरी होत आहेत. हे घडतंय कसं? हे कसं शक्य आहे? येशूच्या शिष्यांना जेव्हा लोक विचारतात तेव्हा येशूचे शिष्य स्पष्ट सांगतात की येशूच्या नावाने आम्ही हे करतोय, येशूने दिलेल्या अधिकाराखाली हे करतोय. मसीहा जो शास्त्रलेखांमध्ये ज्याच्याविषयी भविष्यवाणी केली होती त्याने दिलेल्या अधिकाराखाली आम्ही हे अद्भुत कृत्य करत आहे. तेव्हा येशूचे शिष्य जे बोलत आहेत त्या गोष्टीवरती लोक विश्वास ठेवायचे, त्या गोष्टीवरती लोक विश्वास ठेवून येशूचा स्वीकार करायचे. अशी अद्भुत कृत्ये येशूच्या शिष्यांद्वारे सुद्धा घडली होती आणि ही गोष्ट सुद्धा चहूकडे पसरायची. म्हणूनच जेव्हा या भूतग्रस्त मुलाचा वडील येशूकडे आपल्या मुलाला घेऊन आला तेव्हा येशूला तिथे न पाहिल्यामुळे त्यांनी येशूच्या शिष्यांना सांगितलं, कारण येशूचे शिष्य ही येशूने दिलेल्या सामर्थ्य अधिकाराखाली अद्भुत कृत्ये आणि चमत्कार करायचे. आणि ह्या वडिलाला येशूविषयीच्या गोष्टी ऐकून विश्वास होता आणि म्हणूनच त्याने आपल्या मुलाला येशूकडे घेऊन आला. आणि त्याने येशूला तिकडे उपलब्ध नसलेला पाहून त्याने येशूच्या शिष्यांना विनंती केली की याच्यासाठी काहीतरी करा म्हणून. आणि येशूचे शिष्य नेहमीप्रमाणे जो सामर्थ्य अधिकार जो येशूने दिला होता त्या अधिकाराखाली ते नेहमीप्रमाणे जे काम करायचे, नेहमीप्रमाणे जी प्रार्थना करायचे, नेहमीप्रमाणे जे लोकांना विकारातून बरं करण्यासाठी जी पद्धत राबवायचे ती पद्धत त्यांनी त्या भूतग्रस्त मुलाच्या विषयी सुद्धा राबवली. त्यांनी प्रार्थना केली, बराच वेळ त्यांनी त्याच्यावरती प्रार्थना केली, बरंच त्यांनी त्या सामर्थ्य अधिकाराचा वापर केला, परंतु ते अशुद्ध आत्मा काही निघेना. उलट त्या मुलाला त्रास वाढतोय, तो त्रास बळावतोय. इकडे या मुलाचा वडील पाहतोय, काय पाहतोय? येशूचे शिष्य लगातार माझ्या मुलावरती प्रार्थना करतायत, परंतु माझ्या मुलातून ज्या अशुद्ध शक्तीचा त्रास आहे तो त्रास निघत नाहीये, उलट त्याला अधिकच त्रास होतोय. हा पाहतोय, हा अत्यवस्थ झालेला आहे. या भूतग्रस्त मुलाचा वडील हे सगळं पाहून अत्यवस्थ झालेला आहे, मनामध्ये चिंताक्रांत झालेला आहे, काळजीने त्याचं हृदय हुरहुरतंय. आणि मग तेवढ्यात येशू ख्रिस्त डोंगरावरनं प्रार्थना करून खाली येत असतो, पायथ्याशी येत असतो. आणि जेव्हा हा भूतग्रस्त मुलाचा वडील पाहतोय की येशू ख्रिस्त समोरूनच येत आहे, तो त्या येशूकडे धावत जातो आणि येशूला सांगतो की प्रभूजी, माझ्या मुलाला अशुद्ध आत्म्याचा त्रास आहे, माझ्या मुलाला अशुद्ध आत्मा कितीतरी वेळा, पुष्कळ वेळा त्याला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याला कितीतरी वेळा तोंडाला फेस येतो,
त्याला फेफरं भरतं आणि तो दात कडाकडा चावतो आणि जमिनीवरती निश्चित पडतो. माझ्या मुलाला अशुद्ध आत्म्याचा त्रास आहे. आपल्याने जर शक्य असेल तर बघा. हा भूतग्रस्त मुलाचा वडील सर्वसमर्थ परमेश्वर, जो सामर्थ्याचा परमेश्वर आहे, त्याला असं म्हणतोय की आपल्याने जर शक्य असेल, आपल्याने जर होत असेल, आपल्याला जर जमत असेल तर आपण काहीतरी बघा. ज्याच्या विषयीच्या गोष्टी ऐकून हा भूतग्रस्त मुलाचा वडील येशूकडे आला होता, येशू विषयीच्या चमत्काराच्या गोष्टी आणि साक्षी ऐकून जो विश्वास त्याच्या हृदयात निर्माण झाला, त्या विश्वासाने हा भूतग्रस्त मुलाचा वडील येशूकडे आला होता. आता त्याच येशूकडे तो आता शंका उत्पन्न करतोय. त्याच येशूच्या बाबतीत, त्याच येशूच्या सामर्थ्याविषयी ह्याच्या बोलण्यामध्ये शंका दिसतेय. तो म्हणतोय की आपल्याने जर शक्य असेल तर बघा, आपल्याने जर होत असेल तर बघा. आता त्याच्या बोलण्यामध्ये शंका निर्माण झालेली आहे. आता त्याच्या बोलण्यामध्ये दगदग दिसते, आता त्याच्या बोलण्यामध्ये काळजी दिसते, आता त्याच्या बोलण्यामध्ये चिंतातुरपणा दिसत आहे. आणि येशू ख्रिस्त त्याच्या या बोलण्याकडे, त्याच्या या शंकेखोर बोलण्याकडे किंवा त्याच्या या दगदगतेने बोलण्यामुळे येशू म्हणतो शक्य असेल तर असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. येशूचे हे शब्द ऐकता क्षणी हा भूतग्रस्त मुलाचा वडील जो चिंताक्रांत झाला होता, जो काळजीने भरला होता, त्याच्या मनाला हुरहुर लागली होती, तो येशूचे शब्द ऐकून बायबल म्हणतं लागलेच तो मोठ्याने ओरडून म्हणाला, प्रभूजी माझा विश्वास आहे, माझा अविश्वास काढून टाका. तेव्हा येशू ख्रिस्त सांगतो की त्या मुलाला माझ्या जवळ घेऊन या. येशू ख्रिस्त त्या भूताला, त्या अशुद्ध आत्म्याला दटावतो. तेवढ्यात तो अशुद्ध आत्मा या भूतग्रस्त मुलाला पिळवटून आपटून त्याला सोडून निघून जातो. लोक बघतात की मुलगा मूर्छित पडलेला आहे, जणू काही तो मेलेला सारखा आहे असं लोकांना वाटतं. येशू त्याला उठवतो आणि आपल्या बापाच्या स्वाधीन करतो. तेव्हा आजूबाजूची लोक हा अद्भुत चमत्कार पाहून थक्क होतात आणि विश्वास ठेवतात. त्यांचा विश्वास वाढतो. येशू संबंधीचा त्यांचा विश्वास वाढतो की हा खरोखरच मसीहा आहे. हा बोलतोय आणि अशुद्ध आत्मे निघतायत. हा अधिकारवाणीने बोलतोय आणि अशुद्ध आत्मे धडाधड पळून जात आहेत. अशुद्ध आत्मे धडाधड एखाद्या माणसाचं शरीर, एखाद्या माणसाचं जीवन सोडून जात आहे. आजच्या वचनामध्ये शिकण्यासारखी गोष्ट फार महत्वाची आहे. आपल्या जीवनामध्ये जेव्हा डिस्टर्बन्स येतात, आपल्या जीवनामध्ये निराशेची भूमिका येते, आपल्या जीवनामध्ये नैराश्याचं वातावरण येतं, अगदी दगदगतेचं वातावरण येतं, चिंतातुरपणाचं वातावरण येतं, तेव्हा या चिंतातुरपणाच्या परिस्थितीतून निघण्यासाठी एकच गोष्ट महत्वाची आहे. काळजी, सतत काळजीमध्ये राहणं, चिंताक्रांत राहणं, निराशेच्या वातावरणामध्ये राहणं, यातून निघण्यासाठी फक्त एकच गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे देवाचं वचन. तुम्हाला डिस्टर्बन्स मधून बाहेर यायचंय तर तुमच्या जवळ तुम्हाला देवाचं वचन असणं फार महत्वाचं आहे. तुम्हाला नैराश्याच्या परिस्थितीतून बाहेर यायचंय तर तुम्हाला तुमच्या जवळ देवाचं वचन असणं अति महत्वाचं आहे. पुष्कळ लोक या जगामध्ये चिंतातूर असतात, नैराश्याच्या वातावरणात असतात, त्यांच्या हृदयाला एक हुरहुर लागलेली असते आणि ह्या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी मनुष्य स्वतः मानवी माध्यमांचा वापर करतो. मानवी माध्यमांचा वापर काय? समजा तो चिंतातूर आहे, तो काळजीने भरलेला आहे, तो कुठेतरी एक अर्ध्या तासाची सिरियल बघतो, स्वतःला कुठेतरी गुंतवतो, स्वतःचा डिस्टर्बन्स बाहेर निघावा किंवा मन डायव्हर्ट व्हावं, मनाचं लक्ष दुसरीकडे वेधावं म्हणून मनुष्य स्वतःहूनच निर्माण केलेल्या माध्यमांकडे बघत असतो. काही लोक इतर ठिकाणी फिरायला जातात का? रिफ्रेशमेंट मिळायला पाहिजे. इथं काही लोक तासनतास युट्यूबवरती, फेसबुकवरती शॉर्ट व्हिडिओ बघण्यामध्ये वेळ घालवतात का? मन डायव्हर्ट व्हायला पाहिजे. लोकांचे जे मोटिवेशनल व्हिडिओ आहेत ते बघण्यामध्ये वेळ घालवतात. बघताय, चांगलं आहे, परंतु खरं मोटिवेशन परमेश्वराकडून आहे, खरं सामर्थ्य परमेश्वराकडून आहे, खरी शांती परमेश्वराकडून आहे आणि खरी सुटका, खरी मुक्ती परमेश्वराकडून आहे. कारण बायबल म्हणतं तो मुक्तिदाता परमेश्वर आहे. या भूतग्रस्त मुलाच्या वडिलाविषयीची भूमिका जर तुम्ही समजून घ्याल तर अशी भूमिका प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनात किंबहुना या जगामध्ये वावरत असणाऱ्या प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये येत असते. प्रत्येक मनुष्य निराशेच्या परिस्थितीमध्ये जातोच. प्रत्येक मनुष्याला कधी ना कधी निराशेच्या परिस्थितीमध्ये प्रवेश करावा लागतो. मग ती निराशा कशीही असेल, नोकरी नाही आहे म्हणून निराशा असेल, आजारपण आहे म्हणून निराशा असेल, पैसा टिकत नाही म्हणून निराशा असेल, बरीच कारणं आहेत. निराशेला या जगामध्ये कारणांसाठी भला मोठा भवसागर आहे. निराशेच्या कारणांसाठी माणूस निराशेच्या खोल गर्तेमध्ये अडकून कधी कधी एक भयान पाऊल उचलतो, म्हणजे आत्महत्या. त्याला असं वाटतं आत्महत्या हाच शेवटचा पर्याय आहे, आत्महत्या हाच माझ्या निराशेचं उत्तर आहे. आणि अशी भली मोठी लोक जी समाजामध्ये प्रचलित आहेत, समाजामध्ये प्रसिद्धीमान आहेत, परंतु निराशेच्या एका एकदम छोट्याशा प्रश्नावरती हिरमोड होऊन आत्महत्येचा पर्याय निवडतात. परंतु परमेश्वराने मनुष्याला आत्महत्या करण्यासाठी निवडलेलं नाही आहे.
या पृथ्वीवरती परमेश्वराने मनुष्याला आत्महत्या करण्यासाठी जन्म दिलेला नाही आहे, ते एक आनंदी जीवन जगण्यासाठी, परमेश्वराचा प्रकाश या भूमीवरती त्याच्याद्वारे पडण्यासाठी परमेश्वराने मनुष्याला निवडलेला आहे. आणि हा प्रकाश कसा मिळतो? परमेश्वराच्या वचनातून. भूतग्रस्त मुलाच्या वडिलांनी येशूच्या विषयीच्या गोष्टी ऐकून, साक्षी ऐकून तो आपल्या मुलाला येशूकडे घेऊन आला होता. कारण त्यांनी येशूच्या साक्षी ऐकल्या होत्या. येशूच्या द्वारे कैक लोक बरे होतात, येशूच्या द्वारे कैक लोकांना आजारमुक्ती मिळालेली आहे, येशूच्या द्वारे कैक लोकांनी आपल्या जीवनात शांतीचा अनुभव घेतलेला आहे. अशा कैको साक्षी जेव्हा या भूतग्रस्त मुलाच्या वडिलांनी ऐकल्या तेव्हाच तो येशूकडे त्याला घेऊन आला. आणि येशूकडे घेऊन आल्यानंतर जेव्हा त्यांनी पाहिलं येशू उपलब्ध नाही आहे, येशू डोंगरावरती प्रार्थना कराव्यास गेलेला आहे, मग त्याने येशूच्या शिष्यांना सांगितलं की माझ्या मुलाला हा त्रास आहे, ह्याच्यासाठी काहीतरी करा. का? कारण येशूच्या शिष्यांच्या द्वारे सुद्धा अद्भुत कृत्य घडायची येशूने दिलेल्या सामर्थ्य अधिकाराखाली. आणि म्हणून त्यांनी येशूच्या शिष्यांना सांगितलं, परंतु येशूच्या शिष्यांना ते अशुद्ध आत्मा, ती समस्या सोडवता आली नाही. येशू ख्रिस्ताने ती समस्या सोडवली. पण समजण्याचं तात्पर्य असं आहे की जेव्हा त्याने त्या भूतग्रस्त मुलाच्या वडिलाने पाहिलं, जो विश्वास घेऊन येशूकडे आला होता, तो भूतग्रस्त मुलाचा वडील जेव्हा पाहतो की येशूचे शिष्य प्रार्थना करतायत, येशूचे शिष्य त्याच्यासाठी काहीतरी विनंती करतायत, येशूचे शिष्य येशूने दिलेल्या सामर्थ्य अधिकाराचा वापर करतायत, परंतु माझ्या मुलातून अशुद्ध आत्मा निघत नाहीये, माझ्या मुलाला अशुद्ध आत्मा सोडून जात नाहीये, उलट त्याचा त्रास बळावतोय, उलट तो अशुद्ध आत्मा त्याच्या शरीराला त्रास देतोय, हे सगळं पाहून त्याच्या विश्वासावरती हल्ला झाला. हे सगळं पाहून त्याचा विश्वास कुठेतरी कमजोर पडत चालला. हे सगळं पाहून तो विश्वासामध्ये कमजोर होत चालला आणि म्हणून तो विश्वासामध्ये डळमळला. तेव्हाच तर तो सामर्थ्याचा परमेश्वर त्याच्या समोर असतानाही, सामर्थ्याचा प्रभू त्याच्या समोर असतानाही त्याने सामर्थ्याच्या परमेश्वराला सांगितलं, तुमच्याने जर होत असेल, तुमच्याने जर शक्य असेल तर काहीतरी करा. कोणाला म्हणतोय तो? ज्याच्या विषयीच्या सामर्थ्याच्या साक्षी ऐकून जो त्याच्याकडे आपल्या मुलाला घेऊन आला होता त्याला तो म्हणतोय. का म्हणतोय? कारण परिस्थिती निराशाजनक आहे. परिस्थिती निराशाजनक जरी असली तरी तुमच्याकडे देवाचं वचन पाहिजे. हा भूतग्रस्त मुलाचा वडील जेव्हा विश्वासामध्ये कमजोर पडला आणि प्रभू येशूला म्हणतोय की प्रभूजी, मी आपल्या शिष्यांना सांगितलं माझ्या मुलाविषयी, आपल्या शिष्यांना ते काही करता आलं नाही, आपल्या शिष्यांना तो अशुद्ध आत्मा काढता आला नाही, माझ्या मुलाला त्या त्रासातून मुक्त करता आलं नाही. पण आपल्याने जर शक्य असेल तर आपण काहीतरी बघा. येशूचे शब्द आहेत, शक्य असेल तर असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. हा त्या भूतग्रस्त मुलाच्या वडिलासाठी, हा त्या व्यक्तीसाठी परमेश्वराकडून आलेला रेमा वर्ड होता की शक्य असेल तसे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. हे शब्द ऐकता क्षणी या मुलाच्या वडिलाच्या आतमध्ये जो विश्वास आहे तो कार्यान्वित होतो, तो पुनर्जीवित होतो. जो कुठेतरी डळमळला होता तो मजबूत होतो. म्हणूनच बायबलमध्ये ही गोष्ट अगदी सुस्पष्टरित्या लिहिलेली आहे की येशू म्हणतो की शक्य असेल तर असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. तेव्हा लागलाच मुलाचा बाप मोठ्याने ओरडून म्हणतो. त्याला कुठेतरी ही गोष्ट पटते. येशू जे बोलतोय ते कुठेतरी हृदयाला भिडतंय. येशू जे बोलतोय ते शब्द कुठेतरी विश्वासाला चालना देत आहेत. आणि म्हणूनच बायबलमध्ये लिहिलेलं आहे, त्या मुलाचा बाप लागलेच मोठ्याने ओरडून म्हणाला, प्रभूजी, माझा विश्वास आहे, अविश्वास काढून टाका. तेव्हा त्याच्या त्या विश्वासावरती आणि परमेश्वराच्या अद्भुत पवित्र दयेने आणि त्याच्या सामर्थ्याने तो मुलगा अशुद्ध आत्म्याच्या त्रासापासून मुक्त होतो. शिकण्याची गोष्ट हीच आहे की आपण आपल्या जीवनामध्ये कितीही निराशेच्या खोलगर्तेत असलो तरी तुम्हाला निराशेतून बाहेर पडायचं आहे, तुमच्याकडे देवाचं वचन असणं महत्वाचं आहे. तुम्हाला डिस्टर्बन्स मधून बाहेर निघायचं आहे, तुमच्याकडे देवाचं वचन असणं अति महत्वाचं आहे. तुमच्याकडे देवाचं वचन नाहीये, तुमच्याकडे देवाचं मन नाहीये. तुमच्याकडे देवाचं वचन नाहीये तर तुमच्याकडे देवाच्या योजना नाहीये. जर देवाचं वचन तुमच्याकडे आहे तर देवाची उपस्थिती तुम्हाला नेहमी अनुभवायला मिळते. तुमच्याकडे देवाचं वचन आहे तर नेहमी तुमच्याकडे एक असा दिवा असतो जो जीवनाच्या ज्या भागामध्ये टाकाल त्या भागामध्ये प्रकाश होईल. अंधाराची सत्ता तिथे चालणार नाही, अंधार तिथे थांबणार नाही, कारण तुमच्याकडे जिवंत देवाचे पवित्र वचन आहे. ज्या वेळेला भूतग्रस्त मुलाच्या वडिलांनी ऐकलं, शक्य असेल तसे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. पुढचं वाक्य जे 24वे वचन आहे, अगदी सुंदर वचन आहे. लागलाच मुलाचा बाप मोठ्याने ओरडून म्हणाला, प्रभूजी, माझा विश्वास आहे, अविश्वास काढून टाका. किती सोपं आहे, किती सोपं आहे. परमेश्वराचं वचन तुमचं जीवन सोयीस्कर करतं. परमेश्वराचं वचन तुमच्या जीवनामध्ये गोष्टी सहज करतं. तुम्हाला जर तुमचं जीवन सहज करायचं आहे, सोपं करायचं आहे, तुमच्याकडे देवाचं वचन असणं अति महत्वाचं आहे. जर परमेश्वर त्याच्यासाठी हे वचन बोलला नसता तर कदाचित हा वडील आपल्या मुलाला घेऊन निघून गेला असता. तो इतर ठिकाणांसारखा
येशूच्या लोकांकडून सुद्धा तो निराशेच्या भूमिका घेऊन निराशेच्या परिस्थितीमध्ये जसा आला होता तसाच तो रिटर्न गेला असता. पण परमेश्वराजवळ येणारा माणूस कधी रिकामा जात नाही. परमेश्वराजवळ येणारा विश्वासाने आणि आशेने येणारा माणूस कधी रिकामा जात नाही. जो विश्वास बाळगतो तो परमेश्वराच्या द्वारे ग्रहण करतो. म्हणून परमेश्वराच्या राज्यामध्ये वावरत असताना कधीही कुठलीही निराशा असोत, कुठलीही निराशेचे बरेच प्रकार आहेत, बरेच प्रकार आहेत. आपल्याला सांगून सोय नाही एवढे प्रकार आहेत. कोण कशामुळे कोणाचा रंग काळा असतो म्हणून निराश असतो, कोणाची उंची वाढत नाही म्हणून तो निराश असतो. निराश राहू नका. प्रत्येकासाठी देवाच्या राज्यामध्ये उत्तमात उत्तम योजना आहे. कारण तो स्वतः उत्तमतेचा परमेश्वर आहे आणि त्यांनी त्याच्या उत्तमतेचा अद्भुत असा पुरावा हाच दिला की त्याने त्याच्याकडची असलेली उत्तमात उत्तम गोष्ट मनुष्य जातीच्या पाप क्षमेच्या योजनेकरिता या पृथ्वीवरती दिली आणि ती दुसरा तिसरा कोणी नसून तो ख्रिस्त येशू आहे. हीच उत्तमात उत्तम देणगी जी परमेश्वराकडून आपल्याला या पृथ्वीवरती लाभली. त्याचं रक्त आपल्याला लाभलं, त्याची कृपा आपल्याला लाभली, त्याची दया आपल्याला लाभली. जर येशू या पृथ्वीवरती उतरला नसता तर आज ज्या पद्धतीने जिवंत देवावर विश्वास ठेवणारी लोक ज्या पद्धतीने ज्या स्तरामध्ये आणि ज्या प्रकारामध्ये परमेश्वराचं जिवंतपण अनुभवत आहेत, परमेश्वराचं प्रेम अनुभवत आहेत, परमेश्वराची दया अनुभवत आहेत, ते लोक अनुभवू शकले नसते. पण धन्यवाद आहे येशूला की तो आमच्यासाठी या भूमीवरती आला आणि तो शब्द घेऊन आला, तो वचन घेऊन आला, तो योजना घेऊन आला. बायबल परमेश्वराच्या शब्दाने भरलेलं आहे. किती वेळ तुम्ही बायबल वाचता, किती वेळ तुम्ही बायबल वाचण्यासाठी देता, बायबल समजण्यासाठी देता, किती वेळ आहे तुमच्या जीवनामध्ये? तुम्ही स्वतःला विचारा की किती वेळ असा आहे की मी वैयक्तिक वेळ, एक स्पेसिफिक वेळ, एक ठराविक वेळ मी बायबल वाचण्यासाठी देतो. बायबल वाचणं म्हणजे देवाचं मन वाचण्यासारखं आहे. बायबल वाचणं म्हणजे देवाच्या योजना समजून घेण्यासारख्या ज्या तुमच्यासाठीच्या पण आहेत. अखंड बायबल, पूर्ण बायबल परमेश्वराच्या शब्दाने भरून गेलेलं आहे. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, ज्या वेळेला येशू ख्रिस्त म्हणाला की शक्य असेल तर असे कसे म्हणतोस, विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. तर तो भूतग्रस्त मुलाचा वडील येशूच्या मुखातून निघालेल्या शब्दाला विश्वासाने ग्रहण करतो. येशूच्या मुखातून निघालेल्या पवित्र शब्दांना तो विश्वासाने त्याच्यावरती मनन चिंतन, विश्वासाने त्याच्यावरती क्रिया करतो. लगेच त्याच्या हृदयाला भिडतात ते शब्द. परमेश्वराची वचनं हृदयाला भिडतात. परमेश्वराची वचनं हृदयाला चालना देतात. परमेश्वराची वचनं मनुष्याच्या हृदयामध्ये असलेल्या विवेक भावाला जागृत ठेवतात. म्हणून वचनं जवळ असणं खूप 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 महत्वाचं आहे. परमेश्वराच्या दृष्टीने एखाद्या माणसाकडे वचन असणं म्हणजे अद्भुत गोष्ट आहे. जे कोणी देवाचे वचन ऐकतात व पाळतात ते धन्य, असे येशू ख्रिस्त म्हणत आहे. किती अद्भुत रीतीने परमेश्वर आपल्या वचनांना स्थान देतोय. खुद्द परमेश्वरच स्वतःच्या वचनांना स्थान देतो. त्याच्या वचनांविषयी जेव्हा परमेश्वर स्वतःच्या वचनांविषयी म्हणताना, स्वतःच्या वचनांच्या ताकदीविषयी म्हणताना असं म्हणतो, एक वेळ आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील परंतु माझ्या मुखातून निघालेली वचने नाहीशी होणार नाहीत. माझ्या मुखातून निघालेल्या वचनाचा काना मात्र रद्द होण्यापेक्षा आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील. परमेश्वराने एवढं मोठं स्थान, एवढं मोठं सामर्थ्य या स्वतःच्या वचनांना, एवढी मोठी जागा स्वतःच्या वचनांना दिलेली आहे. परमेश्वरच स्वतःच्या वचनांना इतकं सिरियस घेतोय. तर तुम्ही आणि मी ज्या आपल्यासाठी परमेश्वराने वचनं सांगितलेली आहेत, आपल्यासाठी ज्या परमेश्वराने आज्ञा योजना सांगितलेल्या आहेत, त्या आपण का वाचू नये, त्या आपण का समजू नये, का आपण त्याच्यावरती मनन चिंतन करू नये? एक वचन देवाच्या ज्ञानाचं रहस्य आहे. एक वचन देवाच्या राज्याचा एक गाभा आहे. किती अशी वचनं तुम्ही वाचता, किती अशी वचनं तुमच्या पाठ आहेत, किती अशा वचनांमध्ये तुम्ही मनन चिंतन करता, मेडिटेशन. लोक निराशेमध्ये असतात तर युट्यूबवरती सर्च करतात की मेडिटेशन कसं करायला पाहिजे. योगाभ्यास करतात. एक सुंदर वचन आहे, विवेक चुडामणी, ना योगेंना सांगेंना कर्मणारो ना विद्या ब्रह्मैकद मोक्ष विद्युते सिद्धाय नान्यता. ना योगाभ्यास करून, ना अर्थांचा अभ्यास करून, ना जप तप करून परमेश्वराचा हस्तक्षेप प्राप्त होतो किंवा शांती मिळते. शांती मिळायची असेल तर तुम्हाला परमेश्वराचा हस्तक्षेप महत्वाचा आहे. परमेश्वराचा उघड हस्तक्षेप तुम्हाला परमेश्वराच्या वचनातूनच पाहायला मिळतो. बायबलमध्ये या गोष्टीचा इतिहास आहे की परमेश्वराने जेव्हा जेव्हा आपल्या लोकांना सोडवलं तेव्हा परमेश्वराने वचनांचा वापर केला. आपले वचनं पाठवून लोकांना त्याने सोडवलं. परमेश्वर आपल्या वचनांविषयी खूप गंभीर आहे. परमेश्वर आपल्या वचनांना खूप गांभीर्यतेने घेतो आणि म्हणून तुमच्याकडे वचन असणं फार महत्वाचं आहे. मुलाच्या वडिलांनी येशू ख्रिस्ताच्या मुखातून निघालेले वचन ऐकलं, विश्वास कार्यान्वित होतो, विश्वास पुनर्जीवित होतो, त्याच्या विवेक बुद्धीला चालना मिळते आणि मोठ्याने ओरडून म्हणतो. ही स्वतःमध्ये किती आनंदाची गोष्ट आहे. परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताला ही गोष्ट किती आनंददायी देणारी आहे की एक शब्द रेमा वर्ड दिल्याबरोबर, परमेश्वराने वचन दिल्याबरोबर त्याने त्या वचनाला आनंदाने ग्रहण केलं, विश्वासाने स्वीकारलं, त्याच्यावरती मनन चिंतन करून मोठ्याने ओरडून म्हणाला, आपल्या मुखाने त्याने कबूल केलं, प्रभूजी माझा विश्वास आहे, अविश्वास काढून टाका.
परमेश्वराच्या वचनांना स्थान द्या. परमेश्वराचे शब्द वाचायला वेळ द्या. स्पेसिफिक जसा प्रार्थनेला वेळ देता, प्रार्थना बहुतेक लोक करतात, त्याचं कारण असं आहे की हा आजारातून बरं व्हायला पाहिजे, दुःखातून बरं व्हायला पाहिजे, वेदना निघायला पाहिजे, नोकरी लागायला पाहिजे, नोकरी टिकायला पाहिजे, आजार जायला पाहिजे, आशीर्वाद यायला पाहिजे, नवीन नवीन प्रोग्रेस व्हायला पाहिजे. प्रार्थना करता एक चांगली गोष्ट आहे. परमेश्वरामध्ये वाढण्यासाठी ही प्रार्थना करा. बायबल वाचण्यासाठी वैयक्तिक वेळ मिळावा म्हणून प्रार्थना करा. बायबल वाचण्यासाठी वैयक्तिक वेळ द्या. जसं तुम्हाला जमतंय, जसं तुम्हाला समजते तसं द्या. तुम्हाला जर वाचता येत नसेल, तुम्हाला लिहिता वाचता येत नाही, तर ऑडिओ बायबल आहे, ऑडिओ बायबल ऐकत जावा. ऑडिओ बायबलमध्ये सगळ्या गोष्टी बायबलमध्ये जशा आहेत तशा सविस्तर सांगितलेल्या आहेत. कुठल्याही पद्धतीने एखादा मनुष्य कारण देऊ शकत नाही देवाला की प्रभू मला वाचता येत नाही, नाही तर मी तुझं वचन वाचलं असतं, मला वाचता येत नाही, नाही तर मी बायबल वाचलं असतं. असे कितीतरी गोष्टी घडलेल्या आहेत. अशा ज्वलंत साक्षी परमेश्वराने या जगात उभ्या केलेल्या आहेत की ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांनी देवाकडे रडून प्रार्थना केली की आम्हाला तुझं बायबल वाचता यावं, तुझे शब्द वाचता यावे, एवढी दया आमच्यावरती कर. तेव्हा स्वर्गातून खरोखर दया झालेली आहे. आणि एक अडाणी माणूस, ज्याला अक्षरांची ओळख नाही, ज्याने शाळा कॉलेज कधी पाहिलं नाही, अशी माणसं इतर वस्तूंपेक्षा बायबल अगदी स्पष्टपणे वाचतात. एवढा मोठा चमत्कार आहे. अगदीच नाही, जर तुम्ही अजून आळसावलेले असाल तर तुमच्यासाठी देवाने अजून एक ठेवलेली आहे, अजून एक व्यवस्था ठेवली आहे, ऑडिओ बायबल. ऑडिओ बायबल फक्त ऐकायचं आहे, किंवा गाण्यांसारखं त्याच्यामध्ये वचनं असतात. तुम्ही कोणत्याही पद्धतीने देवाला कारण देऊ शकत नाही. देव स्वतःमध्ये खूप सामर्थ्यशाली आहे. देवाला कोणी शेंडी लावू शकत नाही, देवाला कोणी फसवू शकत नाही. देवाने बरीच माध्यमं ठेवलेली आहे ज्याच्यातून आपण बायबल वाचू शकतो, समजू शकतो, ऐकू शकतो. म्हणून देवाचं वचनाला आपल्या जीवनामध्ये स्थान द्या. देवाच्या वचनाला आपल्या जीवनामध्ये ग्रहण करा. देवाची वचनं फार 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 महत्वाची आहेत. एक घटना बायबलमध्ये अशी आहे की येशू ख्रिस्त लाजराच्या कुटुंबामध्ये गेला होता. लाजराचं कुटुंब, लाजर आणि लाजराच्या दोन बहिणी मार्था आणि मरिया, ह्यांच्या घरी जेव्हा येशू ख्रिस्त गेला होता तेव्हा त्या मार्था आणि मरिया या दोन बहिणींपैकी एक बहीण जी मार्था येशूचं स्वागत करते. आणि बायबलमध्ये लिहिलेलं आहे की येशू त्यांच्या घरात बसतो तेव्हा त्यांची दुसरी बहीण मरिया येशूच्या चरणाशी बसून येशूच्या मुखातून निघालेले अद्भुत शब्द ती ऐकत असते. आणि इकडे मार्था जी असते ती घरातल्या कामांमध्ये तिची तारंबळ उडालेली आहे. घरातल्या कामं करण्यामध्ये तिने स्वतःला व्यस्त करून घेतलेलं आहे. आणि ती व्यस्त होत असता तिला समजतं की सगळा लोड माझ्यावरती आहे, कामाचा सगळा बोजा माझ्यावरती आहे, आणि माझी बहीण बसली फक्त ऐकते, ती काही काम करत नाही आहे. तेव्हा ही मार्था येशूकडे तक्रार करते. एक छोटी तक्रार की प्रभूजी कामं एवढी आहेत आणि ही ऐकत बसले, हिला मदत करायला सांगा, की माझ्याकडे एवढी काम आहे, तिला मदत करायला सांगा, माझ्या एकटीवरच सगळा कामाचा भार आहे. तेव्हा येशू म्हणतो, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस. माणसाला एकाच गोष्टीचं अगत्य आहे आणि ती गोष्ट मरियेने निवडून घेतली आहे. तिच्यापासून हे कोणी काढून घेणार नाही, कारण हा एक चांगला वाटा आहे. परमेश्वराच्या दृष्टीने देवाची वचनं ऐकणं, वाचणं, समजणं हा माणसाच्या जीवनामध्ये त्यांनी निवडलेला एक चांगला वाटा आहे. परमेश्वर त्याला चांगला वाटा संबोधतो. देवाचं निवांतपणे बसून ऐकणं हे एक चांगला वाटा आहे. देवाचं निवांतपणे बसून शब्द वाचणं हा एक परमेश्वराच्या दृष्टीने मनुष्याने निवडलेला एक चांगला वाटा आहे. तुमच्याकडे तुम्ही पण हा वाटा निवडू शकता. परमेश्वर तुम्हालाही स्वर्गाच्या राज्यातून बोलू शकतो, हा माझा मुलगा, ही माझी मुलगी जिने चांगला वाटा निवडलेला आहे, की हिने एक वैयक्तिक आणि ठराविक असा वेळ माझे शब्द वाचण्यासाठी घालवले आहेत. आज नाही समजत आहे तुम्हाला बायबल, उद्या नाही समजणार, एक वेळ येईल बायबलमधली रहस्य तुम्हाला समजतील. एक वेळ येईल परमेश्वराचा पवित्र आत्मा तुम्हाला शिकवेल, तुम्ही वाचलेल्या गोष्टींची आठवण करून तुम्हाला त्या गोष्टी शिकवेल. तुम्ही वाचलंच नाही, तुम्ही त्याच्यासाठी वेळच दिला नाही, आणि तुम्ही परमेश्वराला म्हणाल की प्रभू माझी ही समस्या आहे. लोक पुष्कळ गोष्टींविषयी काळजी दगदग करतात, माझी ही समस्या आहे प्रभू, मग आता माझं कसं होणार, मग हे होणार की नाही होणार, मग ते होणार की नाही होणार. हे असं का होतं माणसाच्या जीवनात? कारण माणसाला देवाची इच्छाच माहिती नाही आहे. देवाची त्याच्या संबंधीची जी काही योजना आहे ती योजनाच माणसाला माहिती नसल्यामुळे माणूस इकडे तिकडे फिरतोय, माणूस चिंतातूर होतोय, चिंताक्रांत होतोय, त्याच्या जीवाला धगधग लागलेली आहे, त्याचा जीव काळजीने त्रस्त झालेला आहे. लोकांना झोपा लागत नाहीत रात्रीच्या, कारण त्यांना माहितीच नाही की उद्या काय होणार आहे, उद्या माझं हे काम आहे, याच्याविषयी हा प्लॉट भेटणार आहे की नाही, तो प्लॉट भेटणार आहे की नाही, उद्या मी इंटरव्ह्यूला जाणार आहे तर माझा इंटरव्ह्यू पास होणार आहे. काही काळजी करू नका, देवाचं वचन वाचा. देवाच्या वचनातून तुम्हाला समजेल की तुमच्याविषयी देवाची योजना काय आहे. देवाचं वचन वाचल्यावरती समजेल की देवाचं मन तुमच्याविषयी काय म्हणतं. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी सहजरित्या समजेल, कारण परमेश्वराने पहिलंच लोगोस म्हणजे त्याची लिखित वचनं बायबलमध्ये देऊन ठेवलेली आहे. तुम्ही ती वाचा, परमेश्वराच्या प्रकाश झोतामध्ये त्याला समजून घ्या, आणि जेव्हा तुम्ही समजून घ्याल आणि त्या भूतग्रस्त मुलाच्या वडिलाप्रमाणे त्या वचनाला तुम्ही विश्वासाने ग्रहण कराल, त्याच्यावरती मनन चिंतन कराल, तर निश्चित जी परिस्थिती तुमच्या विरोधात आहे ती तुमच्या बाजूने व्हायला वेळ लागणार नाही.
जी परिस्थिती तुम्हाला प्रतिकूल आहे ती तुम्हाला अनुकूल व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून परमेश्वराच्या राज्यामध्ये जेवढं होईल तेवढी वचनं वाचा. आपल्या जीवनामध्ये वचनांना स्थान द्या. जेव्हा तुम्ही वचनांना स्थान देणार ते निश्चित आणि निश्चित तुमच्या जीवनामध्ये एक अद्भुत रीतीने फळ आणणार. जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वचनांना स्थान देणार तेव्हा तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या राज्याची, सामर्थ्याची आणि प्रेमाची साक्ष घडल्याशिवाय राहणार नाही. आणि अशीच साक्ष आपल्या जीवनामध्ये घडावी आणि समस्त लोकांकरिता, त्याच्या मेंढरांकरिता आपलं जीवन हे परमेश्वराकरिता आकर्षणाचा केंद्रबिंदू बनावं. म्हणून सर्व मिळून प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता प्रार्थना करण्याची वेळ आहे. प्रभू येशू म्हणाला, माझ्या नावाने तुम्ही पित्याजवळ जे काही मागाल ते तुम्हाला परमेश्वराच्या गौरवाकरिता देण्यात येईल. होय, त्याचं वचन हेच सत्य आहे. त्याचं वचन तो पूर्ण करणं जाणतो. तो आपल्या वचनांना पूर्ण करण्याचं सामर्थ्य बाळगतो. म्हणून त्याच्या वचनावर, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून आपण सर्व मिळून प्रार्थना करत आहोत. म्हणून तुमच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर आपल्या छातीवर हात ठेवा. तुमच्या जीवनातील आणि शरीरातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनातील बंधनं आणि श्राप प्रभू येशूने वाहिलेल्या त्याच्या पवित्र रक्ताद्वारे या क्षणाला तुटून जावत. तुमच्या जीवनातील समस्या आणि सैतानाचा भयावह अंधार प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिव्य आणि पवित्र प्रकाशामध्ये पूर्णपणे नष्ट होत तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर प्रभू येशू ख्रिस्ताचे महान आशीर्वाद येऊत. आमेन.